नमस्कार. आम्ही दोघंच्या या भागामध्ये मी श्रीराम सबनीस, मी सोहम सबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्यावेळेला दृश्यकलेचा विषय येतो तर त्यावेळेला आपल्याला जनरली असं वाटतं की आपल्याकडे चित्रकला म्हटल्यानंतर कागद, पेन, पेन्सिल, ब्रश, कॅनव्हास, रंग हा सगळा पसारा पाहिजे, त्याच्याशिवाय आपली चित्रकला सुरू होत नाही. परंतु चित्रकला ही दृश्यकलेच्या अंतर्गत येते आणि दृश्यकला ही फक्त एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे. तर आजच्या भागामध्ये मुद्दाम आमचा हा सांगण्याचा प्रयत्न आहे की आपल्या सगळ्यांचं जे 6वं इंद्रिय आज झालेला स्मार्टफोन आहे, तर तो वापरून सुद्धा आपण आपल्या कलेशी मैत्री करू शकतो. तर ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की स्मार्टफोन हे आर्ट टूल कसं होऊ शकतं. फोनचा उपयोग आपण जनरली एंटरटेनमेंटसाठी, व्हॉट्सॲप, सोशल मीडिया, सगळ्या गोष्टी मेसेज करण्यासाठी, फोन करण्यासाठी, सेल्फीज, गेमिंगसाठी कितीतरी उपयोग स्मार्टफोनचे आहेत. पण त्या स्मार्टफोनमध्ये ज्यांच्या जाहिराती जास्तीत जास्त केले जातात असे मल्टिपल कॅमेरे हे सगळे तुमच्या फोनमध्ये सुद्धा आहेत आणि त्यांचाच उपयोग करून तुम्ही चांगल्या कलाकृती निर्माण करू शकता. येस, जनरली आपण बघतो की स्मार्टफोनमधला जो कॅमेरा आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे खरं तर ऑप्शन्स असतात, वेगवेगळ्या लेन्सेस असतात. मायक्रो फोटोग्राफीसाठी किंवा पॅनसाठी बऱ्याच सुविधा आहेत. परंतु सगळ्याच गोष्टी आपण वापरतो असं नाही आहे. जनरली सेल्फी किंवा ग्रुप फोटो आणि अशा गोष्टींसाठी आपण स्मार्टफोनमधला कॅमेरा वापरतो. परंतु याच्या पलीकडे जाऊन एक दृश्यकलेचा व्यासंग म्हणून आपण काही दृश्य या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न करतो का, हा विषय आहे. त्याच्या आधी एक गोष्ट समजून घ्यायला हवी, ती म्हणजे जसं चित्रकार चित्राचा विचार करत असताना रचना, छायाप्रकाश, पोत, प्रपोर्शन्स, विषय आणि या सगळ्यातून निर्माण होणारा एक एक्सप्रेशन असा सगळा विचार असतो, तर हाच सगळा भाग फोटोग्राफीमध्ये सुद्धा येतो. म्हणजे तुमच्या खिशातल्या फोनचा कॅमेरा वापरून तुम्ही अगदी जाता जाता स्ट्रीट फोटोग्राफी करू शकता. आता उदाहरणादाखल मी माझ्या साध्या फोनमधून काढलेली काही फोटोग्राफ्स तुमच्याशी शेअर करतो. हे फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर तुम्हाला कदाचित हा फोटो कशाचा आहे हे पण कदाचित ओळखू येणार नाही, कारण तो घेत असताना फ्रेमिंग अशा पद्धतीने केलेलं आहे की तिथे कदाचित काही वेळेला लाईटला महत्त्व आहे, कदाचित तिथे त्याच्यामधून निर्माण होणाऱ्या आकारांना महत्त्व आहे, कदाचित एखाद्या टेक्स्चरला महत्त्व आहे, एखाद्या वेळेला कलर स्कीमला महत्त्व आहे. तर ह्या सगळ्या दृश्यकलेच्या मूलभूत एलिमेंट्सचा वापर करून आपण एक सुंदर फ्रेम कशी आपण बनवू शकतो याचा हा प्रयत्न आहे. आणि याच्यासाठीची दृष्टी विकसित होण्यासाठी आपण पण हे प्रयत्न करून बघायला पाहिजेत. आपण समजा स्ट्रीटवरती असू तर आपल्याला आजूबाजूला वेगवेगळी दुकानं दिसतात, वेगवेगळी माणसं दिसतात, त्यांनी घातलेले वेगवेगळे अटायर्स दिसतात, हेअरस्टाईल्स दिसतात. व्यक्तिमत्वांमध्ये सुद्धा केवढी व्हरायटी आहे हे आपण पोर्ट्रेटच्या भागामध्ये सुद्धा बघितलं होतं की व्यक्तिमत्वाला किती महत्त्व आहे. तर अशीच अनेक व्यक्तिमत्व तुमच्या आजूबाजूला रोज तुम्ही बघत असता. त्यांच्यापैकीच तुम्हाला जे आवडतील त्यांचे तुम्ही सहज फोटो घेऊ शकता. आणि त्याचा दुसरा एक फायदा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यातला तुम्ही स्वतः अनुभवलेला एक क्षण डॉक्युमेंट करत असता. म्हणजे फोटोग्राफीचं ते आणखीन एक महत्त्वाचं योगदान असं आहे की तुम्ही रिअल लाईफमधला आजच्या म्हणजे कॅलेंडरमधल्या आजच्या दिवसातल्या अमुक वाजताचा हा जो फोटोग्राफ आहे अमुक ठिकाणी काढलेला, तर त्यावेळचं समाजकारण, त्यावेळची अर्थव्यवस्था, त्यावेळचं सांस्कृतिक वातावरण, त्यावेळचा भौगोलिक वातावरण, ह्या सगळ्याची नोंद त्या एका फोटोग्राफमध्ये झालेली असते. आणि हे त्या फोटोग्राफचं महत्त्व आहे. आणि हे करता करता त्याच्यामध्ये जर तुम्हाला छायाप्रकाशाचा सुंदर योग तुम्हाला जुळवून आणता आला, एक सुंदर रचना जर तुम्हाला पकडता आली, तर त्या फोटोग्राफला एक विशेष असं महत्त्व प्राप्त होतं. आणि नुसती व्यक्तिमत्वच असं नाही, तुम्ही तुमच्या आजूबाजूला ज्या वस्तू आहेत, असंख्य वस्तू आहेत, त्या प्रत्येक वस्तूचं मटेरियल वेगवेगळं आहे. मेटल असेल, रबर असेल, प्लास्टिक असेल, कुठलंही मटेरियल तुम्ही घेऊ शकता. पण काय होतं, त्या आपण रोजच्या रोज वस्तू वापरत असतो पण त्यांच्याकडे नव्यानं बघण्याची आपल्याला सवयच नसते. खरं, आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत या सगळ्या वस्तू आहेत. फोटोग्राफीच्या माध्यमातून ते ऑब्जेक्ट एक सब्जेक्ट झालं पाहिजे. म्हणजे समजा एखादी मेटलची बाटली असेल तुमच्याकडे, तर ती बाटली नुसती तुम्ही अशी ठेवून बघा, काचेवरती ठेवून बघा, मेटलवरती ठेवून बघा किंवा कुठल्याही सरफेसवरती ठेवून बघा, त्याचे रिफ्लेक्शन्स कसे पडत आहेत, त्या रिफ्लेक्शन्समध्ये काही वेगवेगळे आकार तुम्हाला दिसत आहेत का, लाइटिंगशी तुम्ही काही एक्सपेरिमेंट करून बघू शकता का. आता बाटली मी जस्ट एक उदाहरण म्हणून दिलं. अशा असंख्य वस्तू आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही हा बदल बघू शकता. येस, नक्कीच. म्हणजे
एकदा तर मला आठवतं की मी असाच टू व्हीलरवरून जात होतो आणि बाजूला उन्हामध्ये वाळत घातलेल्या काही घोंगड्या होत्या आणि त्या घोंगड्या ज्या होत्या तर त्या अशा वेगवेगळ्या जुन्या साड्यांच्या याच्यापासून बनवलेल्या होत्या. त्यामुळे ते एका घोंगडीमध्ये असंख्य रंग होते आणि त्या वापरलेल्या असल्यामुळे मध्ये मध्ये त्याच्यातल्या गोष्टी काही थोड्या फाटल्या होत्या, मधून आतलं काहीतरी भाग दुसऱ्या कापड्याचा दिसत होता आणि त्याच्यावरती छायाप्रकाश पडल्यानंतर त्याचं एक वेगळंच असं म्हणजे त्याचं कॅप्चर केल्यानंतर जर त्याला एक छान फ्रेम आली तर ते एक सुंदर अमूर्त चित्र वाटेल अशा पद्धतीची ती फ्रेम दिसत होती. आता हे बघणं केव्हा होईल, ज्यावेळेला तुम्ही भरपूर चित्र बघाल, वेगवेगळ्या चित्रकलेमधले आतापर्यंतचे झालेले प्रयोग बघाल, त्याच्यामध्ये रंगांचं संयोजन असेल, त्याच्यामध्ये छायाप्रकाशाचा वापर असेल, त्याच्यामध्ये टेक्स्चरचा केलेला वापर असेल, मोठी वस्तू आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये असणारी छोटी वस्तू, सावल्यांचा खेळ असेल, अशा कितीतरी गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्याच्याकडे आपण एक आकार म्हणून जर बघायला लागलो तर तुम्हाला असं दिसेल की हे जग आपण याच्या आधी असं कधीच पाहिलं नाही, इतक्या अगणित शक्यता आपल्या आजूबाजूला या विखुरलेल्या आहेत. आणि नुसतं क्लिक करता येणं म्हणजे फोटोग्राफर होणं असं नाही आहे. त्या फोटोग्राफरला सुद्धा एक तिसरा डोळा असावा लागतो, जो तुम्हाला थंबनेलच्या टायटलमध्ये सुद्धा तिसरा डोळा हे टायटल दिसलं असेल. या टायटल मागे सुद्धा हाच हेतू होता की जेव्हा एखादा माणूस मोबाईल घेऊन क्लिक करतो आणि जेव्हा एखादा फोटोग्राफर त्याच फोनचा कॅमेरा घेऊन क्लिक करतो, तेव्हा दोघांच्या डोळ्यांमधला जो फरक आहे म्हणजेच नजरेतला फरक आहे, तो पण या टायटल खाली आपण आज कव्हर करतोय. तर बघण्याची कल्पनाशक्ती हा आपला तिसरा डोळा. म्हणजे आपण डोळ्यांनी जे बघतो आणि आपण त्याच्यामध्ये आपल्या कल्पनेने जे काही बघतो, तर याच्यामध्ये काही अंतर आहे, याच्यामध्ये काहीतरी चिंतन आहे, याच्यामध्ये आजवर आपण बघत आलेल्या गोष्टींचे झालेले संस्कार आहेत आणि त्या संस्कारांमुळेच आपण काही वेगळं बघू शकतो. म्हणजे एखादी कविता लिहित असताना किंवा एखादी कथा आपण वाचत असताना आपण त्याच्याशी समरस होतो, कारण आपण अनुभवलेल्या काही गोष्टी त्या लेखकाने, त्या कवीने आपल्यासमोर वेगळ्या पद्धतीने आणलेल्या असतात आणि अगदी हेच दृश्य कलाकार सुद्धा करत असतो. म्हणजे गोष्टी त्याच आहेत, आजवर तुम्ही अनुभवलेल्या त्याच गोष्टी आहेत, परंतु त्या नव्याने तुमच्यासमोर वेगळ्या पद्धतीने वेगळ्या आवरणातून तुमच्यासमोर आणलेले असतात आणि त्याला एक सुंदर एक असं दृश्यरूप त्याला मिळालेलं असतं. आता आपण एक छोटं उदाहरण घेऊया. समजा एखाद्या शहरामध्ये स्ट्रीट फोटोग्राफर 2 प्रकारचे उभे असतील. त्या दोघांच्या हातात स्मार्टफोनचा कॅमेरा असेल, पण त्यातला एक माणूस नुसते एखाद्या रॅन्डम ऑब्जेक्टकडे बघून फोटो काढायला नाही निघून जाईल, त्याला वाटलं त्याचं काम झालं, मी फोटो घेतला. पण दुसरा एखादा त्याच्याबरोबरचा फोटोग्राफर असेल जो एखादी फ्रेम नीट विचार करून निवडेल, सब्जेक्टकडे नीट लक्ष देईल, लाईट कुठे ठेवायचा ह्याचा विचार करेल किंवा ती फ्रेम कंपोज कशी करायची ह्याचा विचार करेल, किंवा एखाद्या व्यक्तीचा फोटो काढायचा असेल तर ती त्या लाईटमधनं पास होण्याची तो वाट बघत बसेल. म्हणजे ह्याच्या मागे हेच दिसतं, हा नजरेतला फरक आहे की नुसतं फोटो काढणं म्हणजे क्लिक पुरतं मर्यादित नाही आहे, तुम्हाला सुद्धा पेशंटली त्या क्षणाची वाट बघावी लागते. येस, मी सांगतोय स्ट्रीट फोटोग्राफर्सचं उदाहरण, पण वेगवेगळ्या देशांमध्ये स्ट्रीट फोटोग्राफीचे नियम वेगवेगळे आहेत. कुणाचाही रॅन्डम न विचारता फोटो काढायला जाऊ नका. हां, कारण एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपण ज्या वेळेला बाहेर पडल्यानंतर काही फोटोज घेतो तर त्यावेळेला अननोईंगली जर तुम्ही एखाद्या गोष्टीचे पब्लिक प्रिमायसेसमध्ये फोटोज काढलेत तर काही प्रॉब्लेम नसतो शक्यतो करून, परंतु एखाद्या व्यक्तीला जर अवघडलेपण वाटत असेल आणि त्यांनी जर तुम्हाला अपोज केलं तर तुम्ही ते फोटोज घेऊ नयेत. आणि बेसिकली स्ट्रीट फोटोग्राफी हा आपल्या या भागाचा मूळ उद्देश नाही आहे. मूळ उद्देश हाच आहे की तुम्हाला तुमच्या आजूबाजूला ज्या ज्या काही गोष्टी दिसतात, मग त्या सजीव असतील, निर्जीव असतील, वेगवेगळे आकार दिसतात, वेगवेगळे टेक्स्चर्स दिसतात, त्याच्यामध्ये छायाप्रकाशांच्या खेळातून वेगवेगळ्या गमतीजमती बघायला मिळतात, तर त्याच्यातून तुम्हाला एखादी सुंदर फ्रेम मिळू शकते का याच्यासाठीचा एक डोळस प्रयत्न तुमच्याकडून व्हावा, हा या भागाचा उद्देश आहे. त्यामुळे जर तुम्ही असं ठरवलं की आजपासून आपण एक व्हिज्युअल डायरी मेंटेन करूयात, म्हणजे रोज एखादा तरी आपण असा फोटोग्राफ आपला स्मार्टफोन वापरून काढूयात की ज्याच्यामध्ये मी असं म्हणत नाही की फुलाचाच काढा, फळाचाच काढा, कोणताही आकार असेल, कोणत्याही आकारापासून एक सुंदर रचना बनत असेल, एखाद्या सावलीचाही आकार असेल तरीसुद्धा तुम्ही कॅप्चर करा. हे करत असताना आय लेवल चेंज करून बघा. आपण नेहमी ज्या अँगलमधून त्या वस्तूकडे बघतो कदाचित त्याला वरून पाहणं किंवा थोडंसं बिलो अँगलनी पाहणं आणि असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स तुम्ही हे करत असताना
कराल तर तुम्हाला एक वेगळी फ्रेम मिळू शकते आणि हे आश्चर्य तुम्हाला नक्कीच आनंद देईल असं मला विश्वास वाटतो. हां, एक मात्र निश्चित की मी तुम्हाला हे जे सांगतोय हे प्रोफेशनल फोटोग्राफीच्या जी काही इक्विपमेंट्स आहेत, म्हणजे डिजिटल कॅमेराज असतील किंवा हाय एंड कॅमेराज असतील, तर त्याच्यासाठीचा पर्याय म्हणून स्मार्टफोनचा कॅमेरा असं मी बिलकुल सांगत नाही आहे. प्रत्येक माध्यमाची एक वेगळी उंची आहे, त्या उद्देशाप्रमाणे ते या गोष्टी बनवलेल्या आहेत. त्यामुळे स्मार्टफोनचा यूज जो आहे तर तो आपल्या प्रत्येकाच्या दैनंदिन गरजा त्या फुलफिल व्हाव्यात या दृष्टीने त्या डिझाईन केलेल्या आहेत. परंतु कुठेतरी आपल्या आतमधल्या कलात्मक संवेदनशीलतेला एका माध्यमातून वाट करून देण्यासाठी म्हणून आपल्याला कुठल्या इतर गोष्टींचं माध्यम किंवा जसं आधी म्हटलं की एक बरोबर तुमच्या पिशवीमध्ये स्केचबुक असू द्या आणि मग प्रत्येकालाच काही ड्रॉ करता येईल असं नाही, प्रत्येकालाच काही रंगवता येईल असं नाही आहे किंवा प्रत्येकालाच तो हँड असेल असं नाही आहे. परंतु हेच असलं म्हणजे दृश्य कलाकार असं नव्हे, तर तुम्ही एका क्लिकमधून सुद्धा उत्तम दृश्य कलाकार होऊ शकता. ही डेली प्रॅक्टिस ठेवून तुम्ही नक्की फोटोग्राफी एक्सपिरियन्स करू शकता आणि हा खूप सुंदर अनुभव असतो. आणि तुम्ही असे काही फोटो जरूर काढून बघा आणि आम्हाला दोघांना सुद्धा ते बघायला नक्कीच आवडतील. आणि आम्ही दोघं या आमच्या चॅनलचं ऑफिशियल इंस्टाग्राम लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोय. तुम्ही जे जे फोटो काढाल त्यामध्ये आम्हाला टॅग करायला विसरू नका. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, याच्यातून तुम्हाला एक नवीन प्रेरणा मिळाली असेल तर तुम्ही जरूर फोटोग्राफ्स कॅप्चर करायला सुरू करा, एक नव्या फ्रेम्सकडे बघायला सुरुवात करा आणि मला खात्री आहे की तो तुम्हाला निश्चितच एक आनंद वेगळा देणारा असेल. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे जरूर कळवा.